हे आलं आजरा गाव. हा तालुका आहे, आजरा तालुका. गडिंग्लज आजरा. इथनं उजव्या हाताला गेलात की साळगाव लागतो. आता आम्ही आलो आजऱ्यात. आता दुपारची वेळ आहे त्यामुळे बहुतेक शांतता दिसते सगळीकडे. आता इथे गर्दी असते, चांगली गर्दी असते, कारण हे एक सेंटर आहे गाव एक काही गावांचं, त्यामुळे इथे बरीच गर्दी असते. हे बघा, आहे गर्दी पुढे आहे. हे बघा, नाही छान गाव आहे. नॅशनल हायवे I-48H. इथून आपण आता 120 मीटरवर उजवीकडे वळणार आणि आंबोलीच्या रोडला लागणार. हे बघा, पुढे बाजार दिसतोय. आज आजऱ्याचा बाजार दिसतोय. किती गर्दी आहे बघा पुढे. इथून उजवीकडे वळणार आणि आंबोलीच्या मार्गाला लागणार. आंबोली सावंतवाडी. हे बघा गर्दी किती आहे. सगळा बाजार भरलेला आहे. हा आंबोलीचा बस स्टँड, एसटी स्टँड, आजरा बस स्थानक. आणि हा रिक्षा स्टॉप दिसतोय हा तुम्हाला. इथे माझ्या मते शेअर रिक्षा असणार आहेत, कारण ह्या मोठ्या रिक्षा दिसत आहेत. तशी आजऱ्याची बाजारपेठ खूप मोठी आहे. इथे तुम्हाला मी मगाशी सांगितलं तसं इंद्रायणी तांदूळ, आजरा तांदूळ, आळसा घनसाळ म्हणून एक तांदूळ येतो, छान मिळतात ते तांदूळ. वापरून बघा, खाऊन बघा, तुम्हाला आवडतील. आम्ही पण घेतो तांदूळ तो घरी. आमच्या जेवणात इंद्रायणी तांदूळ कायम असतो. ज्यांना घट्ट मऊ तांदूळ लागतो त्यांनी इंद्रायणी घ्यावा. ज्यांना थोडासा घट्ट, थोडासा मोकळा हवा असेल त्यांनी घनसाळ घ्यावा. बघा, दोन्ही साईडला गाड्या लागलेल्या आहेत. कसं मस्त आहे गाव. याच रस्त्याला चालायचं आहे. 25 किलोमीटर नंतर परत उजव्या हाताला आम्हाला वळायचं आहे. हा आजरा टोल आहे, 548H वरचा, पण अजून टोल चालू गेलेला नाही. अजून टोल चालू केलेला नाही. नॅशनल हायवे वरचा हा टोल आहे, पण अजून चालू केलेला नाही. मस्त रस्ता केलेला आहे. हायवे मस्त तयार आहे. हे साई मॅजेस्टिक हॉटेल, साई मॅजेस्टिक. बघा, मस्त सिनिक रूट, एक नंबर. छान काम झालंय हायवेचं. आणि आमची जिमनी सुद्धा मस्त चालली आहे, त्यामुळे मजा येते. जिमनी मध्ये 2 माणसांचा कम्फर्ट अतिशय छान आहे. आंबोली आता राईट साइडला 7 किलोमीटर आहे. बेळगाव लेफ्ट साइडला. इथनं लेफ्ट साइडला गेलात की बेळगाव आणि राईट साइडला आंबोली, 7 किलोमीटर. हे बघा, आंबोली सावंतवाडी गोवा. सिंधुदुर्ग
लावलेला आहे, बोर्ड लावलेला आहे, किलोमीटर नाही. हे बघा 25, 96, 92, मालवण, शिरोडा, सावंतवाडी. 31. इथे काही कावडेसाद म्हणून एक पॉइंट आहे, उजव्या हाताला तिथे गेलेला आहे रोड मागच्या बाजूनी. हे आता आंबोलीचा रोड चालू झालेला आहे. ती हिरवळ आहे, जंगल विभाग आहे हा सगळा, जवळजवळ जंगल आहे सगळं, आंबोलीचं जंगल म्हणतो आम्ही याला. जेवढा रस्ता तुम्हाला मस्त दिसतोय तेवढाच तो डेंजर आहे, हे लक्षात ठेवा. कारण इथनं टर्न असे आहेत की कुठली गाडी कधीही समोर येते, त्यामुळे जपून आणि सावकाश गाडी चालवा. तुम्हालाही त्रास होणार नाही आणि समोरच्यालाही त्रास होणार नाही. बघा किती सिनिक रूट आहे, मस्त रस्ता केलेला आहे. निशब्द राहावं असा हा रस्ता आहे. शांत राहून रस्त्याचं सीन घ्यावा आणि शांतपणे गाडी चालवावी, काहीही बोलू नये असं वाटतं. बघा छान रस्ता आहे, बाजूला कशी पर्वतराजी आहे बघा, छान. ऊस लावलेला आहे काही ठिकाणी, काही ठिकाणी नाचणी लावलेली आहे. नाचणी म्हणून एक असा मोरी ज्याला म्हणतात तसा एक प्रकार येतो, त्याची भाकरी छान होते. आणि ज्यांना मधुमेह आहे, शुगर आहे, त्यांना ती भाकरी अतिशय उत्तम. किंवा त्या नाचणीच्या पिठाचे आंबील पण छान लागते. तुम्ही बाळूमामाचा प्रसाद घेत असाल तर त्या नाचणीच्या पिठाची आंबील असते बऱ्याचदा. बघा छान आहे. मस्त एरिया आहे. आता तुम्हाला थोड्या वेळात घाट दाखव.